नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरातील एका वडापावच्या दुकानाला काल रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून संपूर्णतः दुकान जळून खाक झाले। कॉलेज रोड परिसरात असलेल्या छोटू वडापाव या दुकानाला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली। यात परिसरातील 4 ते 5 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची देखील माहिती मिळत आहे। मात्र सुदैवाने जीवितहानी टळली असून आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आग लागल्याची बातमी समजताच अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणि स्थानिकांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले। या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आग नेमकी कशी लागली याचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे।